मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाजीनगरमधील सभेला भाडोत्री गर्दी होती। लोकांना पैसे देऊन आणलं होतं असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2 दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या बजाज नगर इथं जाहीर सभा झाली होती। त्यावरून खैरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला। त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिउत्तर दिलंय। शहराचं वाटोळं कोणी केलं ते जनतेला माहिती आहे असा पलटवार त्यांनी केला। राम का नहीं वो काम का नहीं। काल कुठे क्लिप मी ऐकली, मुख्यमंत्र्यांची सभा कुठे त्यांनी मला बजाजनगरला चालली होती। त्या बजाजनगरमध्ये खूप लोक गोळा केले आणि कसे गोळा केले, 300 रुपये 500 रुपये असे गोळा केले। आमच्याकडे पुरावा आहे, पैसे देऊन आणि दारूचे पैसे ना, दारूचे पैसे लोकांचे हप्ते घेतलेले पैसे, लोकांचे पाणी टक्केवारी घेतलेले पैसे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। ती व्यक्ती माझ्यावर आरोप करते, त्या आरोपाला तथ्य नाही आहे, परंतु स्वतः काय करता काय नाही, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, थोडीच नाही। आता बाकीचे जे मित्रपक्ष ते सुद्धा दूर पडलेले आहे, तर त्यामुळे आता त्यांना असं वाटतं काय होईल। पण पैसे देऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांची सभा आणता, तुमची हिंमत होती तर तुम्ही प्रधानमंत्र्यांना आणायला पाहिजे। निवडणुकीवर पुढीचा सुद्धा आता असर राहिलेला नाही। भाग्यादोऱ्यांचा गंडाचा देखील परिणाम राहिलेला नाही। जनतेला कळलंय की सन्माननीय जे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीनं राजकारण करतायत, कशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरचा त्यांनी विकास केलेला आहे, कशा पद्धतीनं संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे, पाईपलाईनमध्ये महानगरपालिकेच्या लोकांनी काय केलेलं आहे। मी ज्यावेळी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळी मंजूर झालेली नळपाणी योजना, त्याला 800 कोटी रुपये देण्याचा निर्णय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजींनी, अजितदादांनी घेतला, जो मॅचिंग ग्रँट जी होती तरीसुद्धा त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा काही वास येतो। हे सगळं छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना माहिती आहे।